नमस्कार मंडळी सगळ्यांना. आजच्या गोडशा व्लॉगची सुरुवात होते या व्हिडिओने. हा व्हिडिओ मला रात्रीच काढायचा होता पण काही जमला नव्हता, म्हणून सकाळी हा झोपेत होता तेव्हाच मी हा व्हिडिओ शूट केला. आणि आज हे पिल्लू माझं 2 वर्षाचं झाले. कधी बघता बघता 2 वर्ष गेली कळलंसुद्धा नाही खरंच. आणि सकाळ सकाळच आमच्याकडे पाहुण्यांचं सुरू झालं होतं यांना. आमचा गणेश आला होता, पप्पा आले होते माझे, तर ह्या तिघांची मस्ती चालू होती छान. आणि पाहुणे आल्याशिवाय पण काही घर भरल्यासारखं वाटत नाही आणि काहीतरी मोठा दिवस आहे, काहीतरी स्पेशल डे असं पण वाटत नाही. आणि ही दोघं माणसं जर माझ्यासोबत असतील तर माझ्या चेहऱ्यावरती कायम हसू असते. ही माझी बहीण आणि हा माझा भाऊ. ह्या दोघांनाच डेकोरेशनचं काय ते काम दिलं होतं मी, कारण मला तर काय आज जमणार नव्हतं. डेकोरेशनचं स्वयंपाक वगैरे पण होता पण त्यांच्याकडून काही नीट होत नव्हतं. पण तसं पण बऱ्यापैकी छान केलं होतं दोघांनी म्हणून. आणि ह्याला मी मस्तीत लावलेला हा टिळा, तर तो मला म्हणत होता अजिबात दाखवू नको हे. आणि ह्याच्याकडे बघितलं ना की मला खरंच हसू येतं, असे काहीतरी करत असतो मध्ये मध्ये. त्यानंतर मी पण आवरलं होतं बड्डेसाठी. हा आमच्या गणेशाचं चाललं होतं टँट्रम. त्याला बड्डेच्या टायमिंगलाच रडायला येत होतं खूप. आणि त्यानंतर आदूचं वगैरे पण आवरलेलं, चिकूचं आवरून तो गेला होता फौजींसोबत बाहेर, कारण त्याला जरा फिरून आणून थोडंसं शांत होईल म्हणून. कारण बड्डेच्या दिवशी ऑब्व्हियसली पोरांची किरकिरी चालूच राहते. त्यानंतर छोटंसं सेलिब्रेशन केलं तर जास्त काही नव्हतं केलं आम्ही, घरच्या घरीच करायचं होतं त्याच्यामुळे. तरी पण पाहुणे वगैरे होते आणि जे आसपासचे ओळखी पाळखीचे होते तेवढ्यांनाच आम्ही बोलवलं होतं, जास्त कोणाला नव्हतं बोलवलं. आणि चिकूला आमच्या थोड्या वेळ म्हणजे ओवाळीपर्यंत वगैरे बसला माझ्या मांडीवरती, पण नंतर काय आम्हाला मम्माच्या मांडीवरती अजिबात करमत नव्हतं. मग पप्पाच पाहिजे नव्हते आम्हाला. मग केक कटिंगच्या टायमिंगला पप्पांसोबत बसलेला. आणि मला जास्त क्लिप घ्यायला पण जमलं नाही, कारण फोन माझ्याकडे नव्हतंच ऑब्व्हियसली. माझं बाकीच्याच कामांच्यात लक्ष होतं. बाकीच्या कोणी जे होते त्यांनी शूट केलेलं तेवढेच काही ते क्लिप माझ्याकडे होतं, त्याच्यावरतीच मी आजचा व्लॉग करते. मला शूट करायचं होतं खरं तर, पण जमलं नाही एवढं मला शूट करायला. आणि आमच्या पिल्लूला आहे ना केक कट करायच्या आधीच कॅन्डल वगैरे लावायच्या आधीच केक कट करायचा होता. आणि त्याला पूर्ण केक कट करायचा होता, असं नाही की बाबा एक बाईट काढून त्याला हे करायचं होतं. त्याला सगळाच केक कट करायचा होता. त्याच्यासाठीच रडणं चालू होतं पूर्ण केक कट केला तरी. असं काहीतरी सगळ्या मुलांचं काही ना काहीतरी असतं. बड्डेच्या दिवशी कुणी काय असं शांत राहण्यासारखं बसतच नाही. मी तरी जेवढे बघितले तेवढ्यापर्यंत. आणि सगळ्यांसाठी म्हणजे स्नॅक्स वगैरे केलं होतं आणि बाकीचे घरचे होते त्यांच्यासाठी जेवण वगैरे केलं होतं. त्याच्यामुळे छोटंसं सेलिब्रेशन केलेलं, पण तेवढ्यातच मी तर खूप जास्त दमून गेलेले. त्याच्यामुळं एक्स्ट्राचं असं काही शूट करणं मला जमलंच नव्हतं. तर छानसं असं बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. सॉरी सगळ्यांना, एकतर खरं तर मला काहीच शूट करायला जमलं नाही. तर मी अक्षरशः म्हणजे बड्डे झाला, मेकअपसुद्धा काढला नाही, आत्ताच जेवली आहे. थोडंसं केकचं वगैरे सगळं तसंच पडलं आहे मागे, तुम्ही बघताल. भांडी काही म्हणजे काहीच नाही. तर खूप जास्त लेट झाला बड्डे स्टार्ट व्हायला पण, त्यात परत बड्डे सेलिब्रेट व्हायला पण दिवसभराची धावपळ. मला ना काही शूट करायला जमलं, ना काही बोलायला जमलं, काहीच नाही करायला जमलं. आता हे जे मी क्लिप टाकलेले हे छोटे मी जे लक्षात राहिलं मला तेव्हा मी शूट केलेले, किंवा बड्डेच्या टायमिंगला शूट केलेले त्या क्लिप्स मी टाकलेल्या आहेत. मी आज खूप ठरवलं होतं की आज मी खूप छान व्लॉग बनवेल, कारण आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता आणि खूप छान सेलिब्रेट पण होणार होता. त्याच्यामुळे मी ठरवलेलं की चांगलं बनवेल, पण काहीच झालं नाही मला शूट करायला. तर आजच्यासाठी एवढंच होतं, कारण की जास्त काही शूट केलं नाही मी. आणि आता जास्त एक्सप्लेन करायला तरी काय करणार, सगळे धावपळच होती. आणि बड्डे सेलिब्रेट झाला तेवढंच होतं, कारण छोट्या मुलांचं असलं की थोडंसं असलं ना की त्यांचे फ्रेंड्स वगैरे. आणि आता इथे क्वार्टर्समध्ये राहत असल्यामुळे माझ्या पण फ्रेंड्स, त्यांची छोटी मुलं, ह्याच्यासोबत झालेले कनेक्शन किंवा आधूचे बाकीच्यांसोबत झालेले कनेक्शन, मग सगळ्यांना बोलवावं लागतं. मग त्या सगळ्यांच्या ह्याच्यात असं वाटतं की नाही, मी आधी ह्यांचं प्रायोरिटी दिली पाहिजे, की आपण सगळं काही नीट केलं पाहिजे वगैरे. म्हणून खूप पाहुणे पण आलेले, म्हणजे तसे घरचेच होते पण नाही का रोज इथे नसतात, त्याच्यामुळे आपल्यासाठी ते पाहुणेच असतात. त्याच्यामुळं त्यांचं पण होतं, परत घरचं पण जेवण होतं, ते डेकोरेशन वगैरे बऱ्यापैकी सगळ्यांनी हेल्प केली मला.
तर मी ब्लॉगमध्ये सगळं काही जेवढं शूट केलं आहे तेवढं शेअर केलं आहे. तर बाय, आजच्यासाठी काय ते एवढंच होतं. बाय.